नमस्कार, मी सिद्धाली अनुपशा. मी प्रभाग क्रमांक 8 ब ची उमेदवार. मी भाजप या पक्षाकडून उभी आहे. तर माझं विजन माझ्या प्रभागासाठी असं आहे, मला रस्त्याची कामं, पाण्याची सोय हे तर करायचंच आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण यासाठी विविध योजना राबवायच्या आहेत. त्यांना इन्कम सोर्स जनरेट करून द्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्या प्रभागात जे काही तरुण असतील त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेट करून द्यायची आहे, रोजगार जनरेट करून द्यायचा आहे. म्हणजे ते सक्षम बनतील, त्यांना इन्कम सोर्स जनरेट होईल. त्याचबरोबर माझ्या प्रभागात मला एक ई-लायब्ररीचं स्थापना करायची आहे. त्याचबरोबर माझ्या परिसरामध्ये शंकर मार्केट हा एरिया येतो. त्यामध्ये अनेक बाहेरचे लोक येतात, महिला येतात. तर तिथे स्वच्छतागृह नाहीये. तिथे मला स्वच्छतागृह उभं करायचं आहे, म्हणजे बाहेरचे लोक जे येतात त्यांना सोय होईल. त्याचबरोबर माझ्या परिसरात जबरेश्वर मंदिरचा थोडा काही परिसर येतो. त्या परिसरामध्ये जे काही बांधकामची परवानगी असेल ते परवानगी घेण्यासाठी लोकांना मुंबई येथे जावं लागतं. तर ही लोकांची सोय होत नाही. तर लोकांच्या सोयीसाठी मला ते पुरातन विभागचं विभागणी ऑफिस साताऱ्याला कसं येईल हाच माझा प्रयत्न राहील. तसेच आपल्या फलटणला मानभाऊ पंथाची दक्षिण काशी मानलं जातं. माझ्या प्रभागात बहुतांश लोक मानभाऊ पंथाचे आहेत. तर ते मानभाऊ पंथाची दक्षिण काशी मानत असताना भरपूर स्थान आहेत जे काही डेव्हलप नाही आहेत. 3 ते 4 स्थानच आहेत ते डेव्हलप्ड आहेत. म्हणून माझ्या प्रभागातील किंवा मग माझ्या शहरामध्ये बाकीचे जे स्थान ते कसे डेव्हलप होतील हा माझा प्रयत्न राहील. आणि मानभाऊ पंथीय जी खरी दक्षिण काशी मानलं जाईल फलटणला. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला सर्वांना एक विनंती करायची आहे, आपण सर्वांनी विकासाच्या पाठीशी उभे राहावा, बदल घडवा आणि महायुती म्हणजेच राष्ट्रवादी, अजितदादा पवार गट आणि भाजप यांना भरभरून मतांनी विजयी करा. धन्यवाद.